अरे नालायका शिवल्या, पहिली बायको असून तुला दुसरी केली आणि दुसरी लेरागे काश्मीरला आणलं आणि मले दाखवलं कधी जिंदगीत तुला काश्मीर. पहिलेच तू माझ्यासोबत चांगला राहत होता, तर काले असं झालं असतं. तूच तर सुधी वागली नाही मावर, कधी घोटभर पाणी नाही पाजलं तुला म्हणून राहिली आता. तू काय मी तुले का आणलं नसतं काश्मीरला, तुले खुश ठेवलं असतं ना मी. पण तू सुधी नाहीस ना, काय करू काय करू, मला दुसरं करा लागलं मा भागे नात. तू तर बापा वय करस. ते मला काही सांगू नकोस हाय तू. इले कसं आणलं तुला काश्मीरले? मला काऊन नाही आणलं तुला कधी? मला काऊन नाही आणलं? मले वावरात दिलं पाठवून. हे मोठा आला इले घेऊन काश्मीरले काशी करायले. दोघं जण नवीन जवळ पाहिलं, नवीन लग्न झाल्याच बापा आणले काश्मीरले. मला नेलतं कुठे तुला? मंदिरात एखाद्या मंदिरात तरी नेलतं काय? सडेल तोंडे, तू चांगली तर पाहिजे. लग्न होता बरोबर पहिल्या दिवशी तुला कच लावली मामांगो. असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. आता मोठी म्हणून राहिली, एक दिवस तर तुला सुद्धा काढला नाही. चांगली एक दिवस तर राहिली नाही तुम्हा बरोबर. तुले म्हणून अशी राह तशी राह, काची काही राही ना सडेल तोंडे. ते पाहिनं कशी राहायचे तर माबरोबर टाप चांगली मस्त बोलते प्रेमानं. तुम्हाला काय आणू काय, काय करू काय, कसे आहे तुम्ही. हात तोंडावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते. माझी दुसरी मायच आहे. आणि तू सायाचे तू तर नाही खेकस खाकस जशी काही तू वाणी नाच. खेकस खाकस करायले, दात दाखवायले. ते पाठीवरून पोटावून हात फिरवून नाही तर काय, तिला गठ्ठा सापडला, चांगला माल सापडला ना, मग सोडीन का ते आता? आणि हातच्यानंच आहे तिले. मग कसं आता तिची फल्ली ना चांगली, लॉटरीच लागली तिची. अरे माऊली, तुला याच्यासाठी सांगाल तर काय, मी हे धंदे करायला सांगाल तर काय लुच्च्या. अरे माझर जोदा हे गद्दारी धोका माझ्यासोबत. माऊली बरोबर काय बोलून राहिला, मा बरोबर बोल. मी आवटी मी ना आणलं त्याले जबरदस्तीनं. ते अशी काय बोलू मी माऊली, पण तिने बरोबर नाही केलं हे. हे लक्षात ठेवतो तू, धोका केला तू, धोका दोस्ताबरोबर धोका. भाऊ शिवलाल भाऊ तसं काही नाही ना बाबा. आता मला माहित का मावर पुरी बेतली होती, काय सांगू. मग गच्चीवरच पाहिजे तर मला मारलं त्या बायकोनं, काय सांगा लय झोडलं मला. तिनं मारलं तुले, तू हात का कुठे गेलते का मग गांगळात? बरं ठीक आहे, मारलं तिनं, तुला धमकवलं, मला तुनं फोन केला. मग फोन केल्यावर तर काही ना काही सुगावा की कळा तुझी बायको येऊन राहिली, जरा असं ध्यान ठेवतो, ढमुकतो चकोचो काही, असं काहीच नाही. एका दोस्तानं मी केला तुनं मा सारा हानिमूनचा सत्यानं रंग मे भंग. तुले याचा पाप लागीन, आमचा हानिमून खराब केला तुनं, पाप लागीन तुले, पाप माऊली. आता भाऊ शिवलाल तू काही म्हण बापा, शिव्या दे मार मला काही म्हण. आता माझ्यानं चूक झाली गड्या, आता दोस्ताने मी असं करायला नव्हतं पाहिजे, पण आता झालं माझ्यानं. काय करू सांग आता. त्या बायकोनं आता मला कसं लय घुमावागं लागेल तिनं, काय करू मला पर्याय नव्हता. तुमचे दोस्त मित्र बी सगळे लुच्चे आहेत ना. मी तरी सांगू बरं, तुमचे कान फुकू की कोणाला सांगू नका बरं आपण अटिया म्हणून. दोस्तही काही कामाचे नसतात, ते बी दगा देत असतात. पण पानं तुम्ही लय विश्वास ठेवला बापा. त्याने विश्वासघात केला तुमचा. अरे पाय ना, ऐक तिच्या मधलं ऐक बापा काय म्हणून राहिली. विश्वासघात केला म्हणते, विश्वासघात. अरे विश्वासघात आम्ही नाही केला, तुम्ही ना केला, तुम्ही ना आमच्या सोबत. कसं प्रेमाने हँडल करायला लागेल. भाऊ गरमागरमीत गेले तर अटीसा मारामाऱ्या होऊ शकतात, फायटिंग होईल. तू कसं मारामाऱ्या करायला पुरत नाही. प्रेमाने गेला घे आता शिवला. काय म्हणतो तुले, जाऊ दे, आपण चाल हॉटेलली तडसा बसू आपण, आपली रूम आहे, तडसा गप्पा चर्चा करू आपण. काय आहे तो तू आता कसं रस्त्यावर बरोबर नाही हे बोंबलणं. रस्त्यावरच बोंबलीन मी काऊन? चार चौघायला माहित पडलं पाहिजे की नाही तुम्ही कशा आहे म्हणून. अरे हे काय आहे बापा, का हे काय आहे बाईचं लयच गरम आहे बापा. बापा हे तर पुढे जाईल कसंच आहे बापा. मला उदाहरण आहे, पान ते काय बोलून राहिली तर. एवढ्यानं काय तोंड वासून राहिली, चार चौघाईत मा नाक नकट नको करू ना. हे काश्मीर आहे ना, आपलं गाव थोडी आहे की वगाऱ्याले. पण ते लोक मारतील ना आपल्याले. पण पर्यटक असतात, बाहेर देशातले लोक आहेत. कसं आहे जरा तोंड आवर बा तुझं. काय तोंड कसं काय आवरू मी. तुला मला धोका का आले दिला, आणि तू अटी कसा काय आला. मला वावरात पाठवलं लागे, अटी चाट मारली तुला काश्मीरला पयाला. पाहिलं बरं की मला माऊलीने सांगितलं, मी विचारलं म्हणून धमको केलं म्हणून. तो माऊली सांगे नाही बिचारा. नाही तर मग काय बापा, मस्त हनीमून झालं असतं तुमचं जमकी. मजा बापा. आम्ही राहा इकडे तसं, तुमची मजा. पण
ते बरंच झालं मला वेळेवर माहित पडलं म्हणून मला कसं या लागलं लवकर. अव तू अशी करू नको ना. चाल तू हॉटेलवर बोलू ना. आपण काय बोलायचं आहे तर चाल रूमवर चाल ना. अव हे काय कोणी बाई आहे काय? बाई नाही हे कैदाशी ना. हिला काय इज्जतची पडेल आहे का तुमच्या? ते तुमची उतरायची पडेल आहे तिले. याची कशी इज्जत घटवा ते आहे तिले. अहो तू सांगशील ना मला आता. बाई नाही मी बाई नाही व. आणि तू कोण असं सडेल तोंडे? आली मा नवऱ्याच्या मागे घेतला मा नवरा हिसकून तू ना केलं मोठं लग्न आणि त्याच्यासोबत आली बी काश्मीरले लाज लावणी. हे का हनीमूनचं वय आहे का ते? जराशी लाज वाटायला पाहू दे. काय म्हणणार तुम्ही दोघी जणी भांडणं करू नका आपसा मध्ये. तुम्ही हॉटेलले चाला आपल्या रूमवर चाला ना. तसं बोलू ना. काय बोलायचं आहे तर काय ऐशी तैशी काढायची एकामेकाची तटी काढू ना. हे चार चौकात माझं बरोबर नाही. शिवलाल तर काही हात पाय जोडते रे बापा. भेटे वाटते पहिल्या बायकोल्या. माझं काय मॅट कोणाला फोन करू राहिला घडी घडी. चला तुम्ही हॉटेलले चाला. खरंच वहिनी बरोबर नाही हे. कसं दुसऱ्या राष्ट्रात आहो ना आपण. असं रस्त्यावर माझं नाणं बरोबर नाही. चार चौकात चांगलं नाही दिसत हे. चला ना. आता मामतला ऐकत नाही का मी एवढं केल्यावर तुमच्यासाठी? ऐकत नाही का तुम्ही? बरं मावली आता तुम्ही म्हणून राहिले म्हणून चला आता. नाही तर कसं मी नोटीस माझं आणलं असतं अडीच बसली असती. हे त्याच लायकीचे आहेत ना. हे यायले जरासं काही लाजा नाहीत ना शर्मा नाहीत की याने इकून खायला सगळ्या त्या बहिणी. चालेल बाबा शिवलाल चाल बापा दाखव कुकड्या तुझी हॉटेलचं. चाल हॉटेलवर मोडू हे माझं काय आहे आता. चला तू नुसतं सायाच्या वर गेला. हे दोसा आणली अडीसा मासारा हनीमूनचा सत्यानाश केला. तो थांब त्या बोजडच बसवतो मी. थांब तू अडचं तुला एखाद्या बटरात नाही दाबला तर मग म्हणतो एखाद्या बर्फातच दाखतो तुला. माऊलीचं कामच करतो अडीसा मी. बर्फातच दाखतोय. अरे हो माऊल्या काही लाज वाटते तुला? हे आणली तू मा हुरावर. तुला एका माय सुद्धा नाही दिसत का रे? लेका मीनं किती मेहनत केली आहे हनीमूनसाठी आणि तू हे असं केलं माझ्यासाठी? एका दोस्तास की सैतान असले का? बा त्या पायातलं खेटर काढून मला फटाफट 3-4 मार. आणि माही काय गुन्हा नव्हता ना बाबा. तू बायको एवढी बोताला काय सांगा. मग गच्चीवर बसली होती ते मारतोच म्हणजे त्या जीव घेतो. आता काय करू बाबा. जीव जायपेक्षा मी तुला फोन लावला. असा विषय झाला ना तो. चाल आता तुला नाही पाहत. आता पहिली हिचा बजेट बसवतो मग तुला पाहतो काय तो. माझ काय तू घडी फोन लावून राहिला रे? अरे कामात होतो ना गळाय मी. इकडे एक तर काय झालं मोठं. काय बाय माणूस आहे तुला समजतच नाही का? फोन काटून राहिला तरी फोन लावूनच राहिला तो. अरे मी तुला चांगलं सांगायला फोन लावला तू भडकून राहिला. कोणतं काय झालं रगड्या? काय झालं बा माझं काय सांगतो तू? घरावर गोटे आले ना रे बापा. त्या शिवलालची पहिली बायको आली ना. थै कुदत दिसा. अरे काही सांगून राहिला ते बाई घरी आल्या का? तू काही बोलून राहिला का? शिवलालची पहिली बायको का आली रे? अरे हो रे बापा आली रे बापा. ती भांडणं चालू जोऱ्या कुस्तीवर काम येलाय. आणि तू म्हणतं की असं तसं. आता काय सांगा हुकलं सारं झाला हनीमून आता. काही सांगून राहिला का? एकटी कशी काय आली बी? ते पहिले का गावाच्या बाहेर एकटी जात नाही आणि काश्मीरला आली डायरेक्ट. असं कसं काय झालं रे बापा? माझ भाऊ तिनं एक जण सोबती आणलाय. तो फेटे आलाय बा कोणतरी सोबत. माऊली म्हणतात त्याला आणलं त्या बाईने सोबत पुढे घालून. आणि कशी शादून राहिली बघ. गंद्या शिव्या देऊन राहिली. बेकार आहे. मला पब्लिक जमा केली त्या बाईनं. उतरलं कापतच झाली माझ्या मावल्यानं केला वाटतं घोर रे भाऊ. आम्ही म्हणतो रे त्याले अगं उभा करू नको बरं. अंगातीन आला ना की हातात दाबून त्याच्याबरोबर मला टेन्शन आलं आता. माझ तुला काय टेन्शन आलं? तुला काही कान केलं काय याच्यात आता? अरे बा मलाच माहित होतं ना फक्त की शिवलाल काश्मीरला चालला. माऊलीला माहित होतं. त्या माऊलीनं गोट फोडली ना. त्या बायकोला घेऊन काय गेला काय माहित. तो मरेल काश्मीरला फालतू घेऊन ना दे ना. आपलं जाय बा हे आता. शिवलाल मुली काही सोडत नाही बा आता. काय शिवलाल मामा सोडतच नाही अजिबात नाही. पुरा बय गेला माणूस. त्या माऊलीवर तर खाव की ठेव करून राहिला माणूस. पण आता कसं तरी हँडल करून राहिला पण माणूस. काय बापा ते बाई काही बोलते ना रे बापा. माझ हो काय सांगा तुले. काहीच पाहत नाही ते मागं पुढं बोलायच्या बाबतीत. कसं बोलते बापा. तुला अजून काहीच माहित नाही. आगीचा गोळा आहे तो. हाती धरला की चटकाच लागते माणसाले. बेकार आहे ती बाई. या माऊलीनं सायच्यानं घोर केला फालतू नेला तडीसा. आता तडीसाचा शिवल्याचा घोर झाला. तो घरी आल्यावर माझा जगाच करते. आता माझ्या कान पिवते तो घरी आल्या. आज भाऊ काही टेन्शन घेऊ नको. शिवलाल मामा लय हुशार आहे तुला सांगतो. बरोबर गेम मध्ये पाहतो आता. अरे बाबा तो लय हुशार आहे. पण त्याचा सारा धिंगाणा झाला ना. तो गेला तर हनीमूनले. आता हे बाई आल्या सत्यानाश नाही झाला का त्याचा हनीमूनचा? मग आता तो दातमनगड खाणार नाही का मावर? सांग ना तू. एक त्या मावल्याने 6,000 घर गेला. काल नेला काय माहित त्या बाईले. इकडेच कुकडे फिरवता. माहित नाही करता. काय तो फेटे आला माऊली. अरे त्या झोळेला चांगलं मजबूत. तो काहीच बोलून नाही राहिला. खालची वर मान्य करून राहिला अटीचा. होलच करते तू फक्त. दुसरं काहीच नाही करत. बाईनं पुरा पिशार काढायला त्याचा. हो काय माझा झोडल्यावर काय बोलणार आहे भाऊ तो आता?
बेकार झालेलं का हे माझ भाऊ पाहिजे रे बापा. नाही नाही त्याचा आपल्याला काही टेन्शन नाही, पण लागले का त्याच्याबरोबर माईले का हानिमूनचा सत्यानाश झाला रे. आलेलं का तिसा फालतू काम न थांब 4-5 दिवसही गेले आणि काही मेळही आला नाही काहीच नाही. हे आता तिसरं धती उभं राहिलं वाटलं का माझ भाऊ. जाऊ दे बापा माझ भाऊ, होऊ दे बापा सत्यानाश त्या हानिमूनचा. पण आता कसं आहे सांभाळू ना, ते बाईला खतरनाक आहे बरं. हो मारायला कमी नाही करत ती, तुझ्या आठाने पडेल बाई आहे ते. हा आता तर जाऊ तर दिला तसं आपलं काही जमेलच नाही म्हणा. टोपीवरच काम अटकेला आपलं, पुढे तर काही गेलंच नाही. खाया पिया कुछ नाही गेला थोडा आठाना असं काम झालंय आता. शिवलाल मामाचाही बजेट आहे, नाही बजेट आहे त्याच्याबरोबर आता. हा तुमच्या गावातला लय चबरा आहे बाबा हा माऊली. जाऊ दे बापा तू काही डोक्याला ताप घेऊ नको, मनात काही बोलू नको माझ भाऊ. जसं होईन तसं होईन आता. हो मनात फडफड करू नको बरं. ते बाई अगं आहे जराशी लक्षात ठेव, नाही तुझेच कान पिऊन लगा दे बाई. नाही बापा मी काय बोलणार आहो काय, मी नाही बोलत. बरोबर ठीक आहे मग ठेव फोन. काय होते काय नाही मला कसं सूचित करत राह बरं तू. हा फोन करत राह मला. ठेव मग फोन. हा हा ठेवतो मी फोन. चाल बापा चाल मग पाहतो काय यायचं धतींचं. हा 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 काय खरं नाही बापा. हानिमूनले आलो आणि हे इकडे तिकडे सगळं हानिमून झाला बापा. बेकार नांद आलं काय बेकार आहे रे बापा. हा बापा बापा मस्त हॉटेल बुक केली बापा. हा 2 जोडप्यासाठी खासच पण खासच का माऊली. मला असं वाटू राहिलं हे हिची पोरगीच वाटते हे आहे की नाही. हा वहिनी हिची पोरगीच आहे. लाज वाटते वा. बेसरम वानाचे पोरीले घेऊन हनीमूनले आली. वा 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 बाबा पहिली माय पाहिली मी ना हे की पोरीले घेऊन हनीमूनले आली. पाय माऊली लाज इकून खाल्ली बापा येई ना. काही खरं नाही बापा. पोरगी बी आली माझ्यासोबत आणि माय आली पोरी सोबत. बापा मस्त धिंगाणा आहे बापा. मस्त रंगोना लावले सगळं. काय बोलू राहिली ते चुप करा रे जरा. जग पाय काय म्हणून राहिली ते. अर्ची अगो नको बोलू ना. हा तू या माया आहे ना काय तिच्या काय म्हणतात पडून राहील तू. असं तसं म्हणून राहील त्या पोरीले. काय गरज आहे का तुझी शांतपणा करायची. पाय रे माऊली याले कशा मिरच्या झोमून राहिल्या. तर बायकोली बोलले की हाच पुढे होते. तिले तर सगळे तोंड नाही पण ते काय ते कसं नवऱ्याचं हे आहे ना. नवऱ्याला पुढे करते ते बोलायले. बोल रे भाड्या तू. तू शिल्लक चालू नको ना ज्याला आलो ते कोण ना. तू वटवट नको करून अडचा घेणना दे. दुसऱ्या गोष्टी काल उकरून करून राहिली मूर्दे फालतू घेणना दे ना. मले तू सोडून कसा का काश्मीरला आला मले ते सांग. तुला मला वावरात पाठवलं ना. काय म्हणत मला भाजी खा वाटते. जाय वावरात आण गाठे. हे का तुझे गाठे हे होते का काश्मीरले. अर्चना तुला समजतच नाही बाबा. अरे मी पहिले पाहायला आलतो कसं आपलं हनीमून होणार आहे ना. पण कसं आहे पहिले म्हटलं पाहून घ्या कसं काय असते मग इले आणा. तुला सरप्राईज देणार होतो मी. पण तू ऐकायलाच तयार नाही बाबा. सात्या मजल्यावरच बसलो असतं. हा तुला कसं भांडणं करायची सवयच पडली. तात म्हणणं खायची तोंड हेकोडं करायची. अरे तुला लय आणलं असतं ना मला बापा. मला तर माहिती नसतं बापा असं हनीमून आहे काश्मीरला जा लागते. तर आपल्या मनीनं ध्यान होतं बापा. पण कसं आता तू इले आणलं म्हणून आलं आता मनात की बापा हे चला आपण बी आता याच्या मागे करा पाठलाग. काय करू राहिली हे तर त्या माऊलीने सांगलं म्हणून बरं तरी झालं. नाही तर बस मुले तर पुरी चाटच होती ना. मस्त हनीमून केला असता तुम्ही नटी मजे के साथ. आणि मी मस्त तिकडे तुम्हाला थांबलत पागलावानी. कुकडे गेला मानवरा करत. अरे माऊली मी काय सांगाल तुले. काय सांगाल तर की आता पहिले आम्ही जातो हनीमूनले पाहतो तडचा व्यवस्था कशी काय. पण मग मायावरच्या डार्लिंगले मग पहिल्या बायकोली घेऊन जातो. सांगितलं होतं की माऊली तुले मी ना. हा अरे हो म्हणा की नाही म्हणा. आता काय करा कसं काय करा. हो म्हणेल पुरते नाही जाऊन शिवलाल अजून लक्ष काय. हा वहिनी मला सांगितलं होतं त्यानं शिवलालनं की म्हणे आता हे माझी लवर आहे म्हणे बायको हिला घेऊन जातो म्हणे. आणि मग पहिल्या बायकोला घेऊन जाईल म्हणे मी. कारण तर लोक माहिती होती म्हणे थोडीसा चांगली. मग हनीमून चांगला टाप होईल म्हणे आमचा असं म्हणे शिवलाल म्हणे. पाय बरं तुझ्या एवढा विचार करतो मी. हो भरताच विचार करता तुम्ही. माहितच आहे मला. माहितच आहे ना. माऊली बी हो लेवून जिले लावून राहिला आता. आता हे असं नाही जमणार बा. असं जमणार नाही. हे तर आपली इज्जत अशी तशी करून टाकी. या पोरीले पाहुण्याले बाहेर पाठवून द्यायला लागेल आणि माऊलीले बाहेर पाठवावं लागेल आता आपल्याला. नाही बा ओ पोरी तुम्ही बाहेर जा बरं. जा तुम्ही बाहेर. माऊली तू बी जाय रे हिच्या बरोबर. हो मामा जातो. चाल बाहेर जा. थोडीला जाटून राहिली काय. बाहेर पाठवून राहिला त्याले का. जा हिच्या म्हटलं ऐकू नका. हा मी सांगतो तसं करा तुम्ही जावा. आता चांगलं जमते रे भाऊ. यायचं भांडण होते चांगलं दाबून. हा शिवल्या काही विचार करत नाही भाऊ. आता दिला आपल्याला काढून. आता झोडते भाऊ बायकोले बोलल्या हिचा बजेट बसवते आता शिवला. हो फालतूचा चबरीपणा गाले करून राहिली. हा अडीचा जवळ या पोरगी आहे. दुसऱ्या देखत तमाशा मांडतो माया. तू घेणना दे ना. माही काही इज्जत राहीन काय. लोक भाजीपाला समजतील ना मले. जरा विचार करत जाय ना. बुद्धीचा वापर करत जाय ना. हा या बुद्धीचा वापर करत नाही मला त्रास देतं.
म्हणून म्हणून तर मी हे करतो. हा म्हणून मी दुसरा पर्याय शोधला ना. हो बापा, पोरीच्या जवळच्या देखो आता पोरगी झाली ना ती तुमची. पोरगी झाली आता हे दुसऱ्या बायकोची. लय हुशार माणूस आहे हा. ते जाऊ दे सगळं, पण मला सोडून तू हनीमूनले कसा काय आला ते सांग मला पहिले. सांगू राहिली मी. आता ते झालं जाऊ दे. आता तुझ्या बरोबर मी हनुमान म्हणतो ना, मस्त काश्मीरीला अजून 8 दिवस आपण. टेन्शन काल घेऊन राहिली तू. हा तू अशी लयच हे करतं बाबा, वयच भलती करतं. हा तू आहेस तर मी तर तू आहेस. तू मला चोपडी मारूच नको बरं. आता मला माहित आहे तू असे कांड करतो मग गोड गोड बोलतो माझ्यासोबत. तुला मग असं वाटतं की हे मानतेस मग आता. पण मी कसं आता मी चुप नाही बसत. मला सांग तू काय आहे तर. कसं प्रेमानं घ्या लागेल बाबा. गरम मध्ये बोललो हर इचकाडा इंद होऊन जाईल. अर्चना डार्लिंग, अशी काय करून राहिली तू? अशी नको करू ना. हा तू काय टेन्शन काल घेऊन राहिली? तू बी शांती करतो ना मी आता. काही वांदा नाही ना, टेन्शन न घेऊन. तू आता आली ना, तू आता दोघी सोबत हानी मग. हा काही वांदा टेन्शन न घेऊ. तू चालली बरोबर बस या क्वाटवर बस. हो कॉटवर बस नाही 4 बस ते 4 बस मी बसेल थोडी आली. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देतो मुकाटाने सांगून राहिली मी. डार्लिंग, अशी करतं काय तू? हा अशी करतं काय? सांग बा आता तू कशी. असं मला त्रास नको देऊ बा. त्रास तू त्रास दिला मला की मन बघते मग इकडे तिकडे पळते. हो मला त्रास नको देत जाऊ. त्रास नको देत जाऊ. तर हे नाटक बंद करा. त्यालाच नका देऊ याचे नाटक करायचे सांगा फक्त. चला मग मित्र, उर्वित बघा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्याच मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.